एकीकडे छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे, तर त्यावरून वादाची मालिका सुद्धा संपायला तयार नाही। आता यामध्ये नाव जोडलं गेलंय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचं। छावा चित्रपटावर बोलताना ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिल्याची माहिती स्वतः इंद्रजित सावंत यांनी दिली आहे। त्यांनी या प्रकरणाची ऑडिओ क्लिप सुद्धा सार्वजनिक केली आहे। फोनवरच्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांचाही एकेरी उल्लेख केला। कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी सावंत यांचा जबाब नोंदवलाय आणि प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर पोलिसांच्या सायबर सेलनं सावंत यांच्याकडे ऑडिओ क्लिपची मागणी केली आहे। दरम्यान सावंतांनी पोस्ट केलेल्या कॉल रेकॉर्डिंगशी आपला काहीही संबंध नसल्याचं प्रशांत कोरटकर यांनी म्हटलंय। तर इंद्रजित सावंतांना फोनवरून कोरटकरनं नेमकी काय धमकी दिली आपण पाहूया। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा आणि कोणतं एबीपी कोणतं चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका। ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या 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 दम असेल तर या तुम्ही। लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या। हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका ऐका, इतका द्वेष इतका। तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। हॅलो, हा, ब्राह्मणाला बोलशील ना, लक्षात ठेव। ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु, लक्षात ठेव। तर हे नेमकं संभाषण काय होतं हे आपण ऐकलं। दरम्यान या धमकीबाबत इंद्रजित सावंत यांनी काय म्हटलंय पाहूया। शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे। PM_कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या खाली सुद्धा अत्यंत अश्लाघ्य पद्धतीनं मांडणी केलेली होती। नुसती आवाजाची नाही, तो कोण कुठं होता, काय होता, कुणाला भेटला इतक्या दिवसामध्ये, कुणाला भेटत होता तो व्यक्ती, ह्या सगळ्या गोष्टीची तपास जर झाला तर ह्याच्या पाठीमागचं मूळ कुठपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी समजतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।